तर वेंगुर्ला काजूच्या बिया मला ह्यांनी 7-8 वर्षापूर्वी दिलेल्या, तर त्या जाड्या बिया मी लावल्या होत्या घरी आणि त्याच्यापासून काजू बनवलेले. एप्रिल महिन्यात लागवड केली, घरी पाणी घालून ते वाढवले होते. ती लागवड केल्यानंतर जवळजवळ एवढी उंची झाली होती ती. आणि ते मी आमच्या तिथे नारळीचं जे हे आहे ना कंपाऊंड, त्याच्या बाहेर लावल्या होत्या. ते काजू आता यंदा मागे दाखवलं ते मी, यंदा तो काजू खूप चांगला आला होता. 2 भाजीच्या बिया मिळाल्या आतापर्यंत. तर आता इथलं बघूया. हे बघा, हे सगळी खूप छान लागवड केली आहे त्यांनी. हा कलमसुद्धा आहे, कोणती भरलेला कलम आहे हा. अशी खूप छान आहे ही जागा. पूर्ण काजू आहेत, कलम आहेत, म्हणजे चिकूची झाडं आहेत ही. हे खाली नारळ आहे बघा, नारळीची झाडं सगळे आहे ना. पाणी आहे, पाणी साठवून टाकीसुद्धा त्यांनी मोठी बांधलेली आहे असं मागे म्हणाले होते ते. बघूया आता. पेरूचं झाड आहे, नारळीची झाड आहे ती. पोपळी पण आहे. आणि टाकी 500 रुपयाची टाकी आहे ही. चहाची पात आहे. पोपळी लावली आहेत, नारळी आणि पोपळी. म्हणतात तरी फाळली ना, फाळली असं नाव आहे. तर ही बघा टाकी केवढी मोठी आहे. किती लिटरची आहे? मला वाटतं 10,000 लिटरची टाकी असावी ही. ठीक आहे. कळकीचं झाड आहे, कळक लावलेली आहे. कलम आहे, सगळी नारळीची झाड आहेत. मस्त प्रसन्न वाटतं इकडे येऊन. खूप काजूची लागवड खूप छान. सगळे काजू आहेत. बच्चू कंपनी पण आले आमच्यासोबत. हे चिकूचं झाड आहे. चिकू माझा सर्वात फेवरेट फळ आहे खाण्याचं. आंबा, चिकू, हे पण चिकूचं झाड आहे. खूप छान लागवड केली. त्यांनी इथे येऊन थांबण्यासाठी, आराम करण्यासाठी हे बनवलेलं आहे. स्वतः बांधून ठेवलेलं आहे. वरचं बांधकाम बाकी आहे अजून. काजूगर. तर ठीक आहे मंडळी, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला. आपल्याला खूप धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ येत राहतील, ते बघत राहा आणि सहकार्य कराल हीच अपेक्षा. धन्यवाद. तर हे बघा, हा तोंडलीला जाण्याचा, आतल्या तोंडलीचा हा रस्ता केलेला आहे. हा पूर्ण जवळजवळ खाली नदीपर्यंत गेला आहे असं माहिती आहे. म्हणजे भाऊजी आम्हाला बोलले होते. तर हे बघा, ही जी कंपाऊंड आहे यांचं, फाळली हे नाव आहे त्या कंपाऊंडला. आतमध्ये जाऊया आपण. आलो. हे काजू लागवड मी बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो, तर मोजकेच होते. हे काजूची लागवड आहे. वेंगुर्ला काजू. वेंगुर्ला काजूच्या बिया ह्यांनी मला दिलेल्या. हे सुद्धा त्यांचे जुने काजू आहेत, जुन्यापैकी लागवड आहे ही. हा सगळ्या गावच्या आजूबाजूचा परिसर आहे. ही घर आहे, त्याच्या खाली इथे जवळच त्यांचं एक रान आहे. त्या रानाच्या इथे जाऊया. नमस्कार म्हणून मी सुधीर कुळे, SK सुधीर कुळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ आहे. आपण शेवरे आतल्या या गावी आलो, आमच्या सासूरवाडीला. तर त्यांच्या तिथे एक काजूची लागवड केलेली आहे, ती बघायला जातो. तर बघूया आपण तिथे कसं आहे ते.
कशी लागवड केली, किती काजू आहेत. मी मागे आलो होतो जवळजवळ 15 वर्षापूर्वी, त्यानंतर आज पहिल्यांदा बऱ्याच दिवसानंतर जातो आहे. पाहूया किती बदल झाला आहे त्याने, त्याच्यामध्ये बदल केलेला आहे.